सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एमसीसी पनवेल संघाकडून निनाद तारेकर आणि सतीश. इकडून कोणता संघ मात्र पुढे जाणार? नितळस संघ जो सकाळच्या सत्रामध्ये ग्रामीण पोल मधून 6 संघांमधून पुढे गेलाय आणि 40+ 6 संघ आज खेळतात. या 6 संघांमधून हे 2 संघ शेवटचे उरलेत आणि त्यांच्यामध्ये सुरू असणारी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक अजूनही ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय पनवेलचा आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल संदीप. सतीश आणि निनाद अशी सलामीची जोडी एमसीसी पनवेल टीम कडून. चला लवकर चालू करा मॅच. चला स्पीडअप करा. पाऊस चालू झाला ना का काळोख पडेल. अजून एक मॅच खेळवायची आहे. संदीप पहिलं षटक घेऊन सज्ज. पहिलाच बॉल यावेळेस थोडासा अकूट टप्प्याचा बॉल होता परंतु दिशाहीन. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन मात्र मिळेल आणि खातं उघडलं जाईल ते एमसीसी पनवेल या संघाचं. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. ओपूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅटच्या वरच्या भागामध्ये लागला हा चेंडू आणि पाठीमागे फाईन लेगला त्या ठिकाणी डिक्लेअर्ड झोन आहे. सिंगल मिळेल सतीशांना. दुसरी रन धाव फलकावर. कालच्या दिवसामधून कोपर संघ ग्रामीण पोल मधून सुपर 4 मध्ये दाखल झालाय. कोपर संघानं संध्याकाळच्या सत्रामध्ये बामण डोंगरी त्यानंतर शेवटच्या मॅच मध्ये शिरवणे 2 बलाढ्य संघ या स्पर्धेमधून बाहेर काढले होते. उद्याच्या दिवशी सुद्धा तुम्हाला तालुका ओपन 40+ क्रिकेट पाहायला मिळेल आणि परवा सोमवारी या स्पर्धेचा तालुका ओपन रेग्युलर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. सगळे बलाढ्य संघ असणार आहेत. त्याही लॉट्स मध्ये 10 संघ असतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निनाद तारेकर यांचा प्रॉपर टायमिंग नव्हतं. रन मिळेल एक त्या ठिकाणी जरूर. चला 9+1 अशा 2 धावा आणि त्याचमुळे नेक्स्ट बॉल आहे तो फ्री हिट मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र सतीश यांच्यासाठी. बघूया संदीप मात्र कशा पद्धतीने चेंडू सादर करतात. फ्री हिटचा बॉल आहे आणि ही गोल्डन चान्स आहे. सतीश दोनही मॅच मध्ये त्यांच्या बॅटचा जलवा पाहायला मिळाला आणि यावेळेस मात्र फ्री हिटचा बॉल फेकून दिलाय. स्ट्रेट ड्राईव्ह उत्तुंग असा षटकार. या फलंदाजाला रोखणं कठीण झालंय. आज दोनही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र मिळवलाय. मागच्या मॅच मध्ये चांगला संघ बाहेर काढला. खरं फ्रीची मात्र प्रतिष्ठान डोंबिवली. आज जे संघ पराभूत होणार आहेत 40+ ग्रुप मधील त्या पराभूत संघामधील खेळाडूंना उद्या तुम्ही खेळू शकता. जो तालुका ओपन लॉट्स आहे. फक्त विजेत्या संघातील खेळाडू कोणत्याही संघामध्ये खेळू शकणार नाहीत. पराभूत संघामधील
इतर 5 संघामधील खेळाडू खेळू शकतील उद्याच्या दिवशी आपापल्या तालुक्याकडून. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या पाहायला मिळते आतापर्यंत 11. ओ यावेळेस मात्र क्रॉस पार्टेड स्क्वेअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर लेगला वरतून उडवलं. या बॉलला जाईल सीमारेषेच्या पलीकडे. दुसरा षटकार सतीशांच्या पॅड मधून. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 17 वर. पुढ्यात दिला होता, अगदी समोर दिला होता आणि त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून थाडलंय. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तगडी धावसंख्या उभी केली पनवेल संघानं. सुरुवातीचे काही चेंडू चांगले पडले होते परंतु नो बॉल नंतर मात्र या मॅच मध्येच कमबॅक केलं ते एमसीसी पनवेल संघानं. कुठेतरी त्या नो बॉल +1 स्ट्राईक रोटेट होणं, त्यानंतर फ्रीडचा बॉल येणं सतीश यांच्या बॅटमधून, तदनंतर 2 षटकार निघणं, त्यामुळे एखादा खराब चेंडू मात्र या मॅच मध्ये गडबड करू शकतं. मगाशी पोलादपूर संघाला सुद्धा असाच पराभवाचा फटका बसला होता. इकडे हवेमध्ये जरूर आहे. पुलचा फटका, टायमिंग प्रॉपर नाहीये. स्क्वेअर लेगला पडलाय. क्षेत्ररक्षक येतात दूरवरून. 2 धावा तर सहजतेनं पूर्ण केल्या जातील. तिसऱ्याचा प्रयत्न थोडासा धीम्या गतीनं आले होते चेंडूवर आणि त्याचमुळे जे नको व्हायला हवं होतं तेच झालं. 3 धावा पूर्ण आणि स्ट्राईक रोटेट केले. आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये खरं तर यश प्राप्त केलंय आणि त्यासाठीच मात्र या तिसऱ्या धावेसाठी धोका पत्करला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये एमसीसी पनवेल संघ बिन 20 धावा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निवृत्ती पाटील. कंट्रोल करावा लागेल. या ओव्हरमध्ये 20 दिल्यात गोलंदाज संदीप यांनी. याबचा हा बॉल इकडे संधी जरूर आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत आणि फलंदाज बाद. बिग विकेट. स्ट्राईक जरूर आपल्याकडे ठेवली होती परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये. सतीश बाद झालेत. मोठा मासा गळायला लागलाय. पहिला धक्का एमसीसी पनवेल टीमला. तिसऱ्या क्रमांकावर पाहूया. पहिल्याच्या आतमध्ये मान फ्रॉम पारगाव नरेश गायकवाड. निवृत्ती यांच्याकडे सुद्धा मोठा अनुभव आहे आणि आपली एक विशिष्ट ॲक्शन आहे. शॉर्ट रन, बॉलला टॉस करणं, बाउन्स करणं हे वारंवार करत आलेत आजपर्यंत. बऱ्याच वेळेला निर्धाव षटकं त्यांची पाहिलेत आणि इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज एमसीसी पनवेल संघाचा बाद केलाय पहिल्याच बॉलवर. ड्राईव्ह केला स्ट्रेट टू द कव्हर्स फिल्डर. इट्स अनदर विकेट डाऊन. दुसरा धक्का आल्या. पावली माघारी फिरतील नरेश गायकवाड आणि 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर निवृत्ती पाटील यावेळेस मात्र लीड करतात. सध्याच्या घडीला सुजल 11 विंदणे टीमसाठी. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न विंदणे टीमचा पाहायला मिळतोय. मंगेश येत आहेत परंतु निवृत्ती ऑन हॅट्रिक. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच साहेब नामदेवजी जमदाडे साहेब सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 40+ खेळाडू आहेत. कदाचित उद्या ते इनर ऍक्शन पाहायला मिळतील. एनडी विभागाकडून खेळताना पाहायला मिळतील.
जाऊया हॅट्रिक बॉल कडे. निवृत्ती ऑन हॅट्रिक नाव. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र रन मिळेल एक. 21-21 धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निवृत्तीनं मॅच मध्ये आणलंय पुन्हा एकदा सुजल 11 विंझणे टीमला. एक चांगली फाईट जरूर पाहायला मिळेल. या दोन्ही टीम्स बलाढ्य आहेत. नीना तारेकर सोडून दिला हा चेंडू. ऑफस्टिकच्या बराच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन. 22 रन्स धाव फलकावर. नितळस टीम आपण रिपोर्ट करा प्लीज. आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. थोडासा बाहेर ठेवला हा चेंडू. तेवढाच वेगानं मात्र सरळ विकेट किपर समर्थच्या दिशेनं हा चेंडू गेला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. काय भन्नाट बॉलिंग केली आतापर्यंत या षटकामध्ये निवृत्ती पाटीलनं. देखोडे ओ लो फुल टॉस बॉल. इकडे कनेक्ट झाला नाहीये प्रॉपर. टायमिंग झालं नाहीये. मिसजस्ट झालं थोडंसं. एक रन मिळते जरूर. निनाद यांना सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय MCC पनवेलचा संघ. धाव फलकावर धावा आहेत त्या 23 धावा आणि इकडे चेंडू बाकी असेल तो शेवटचा. खूप सुंदर गोलंदाजी प्रभावित केलंय, कारण सोपं नव्हतं पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यानंतर अशा पद्धतीनं षटक हाताळणं. परंतु निवृत्ती पाटील यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. मिड ऑफ कडे चेंडू. 2 धावा सहजतेनं पूर्ण होऊ शकतील आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी केलाय. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर MCC पनवेल संघ नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 25/2 26 धावा. 26 रिक्वायर्ड. 12 बॉल आणि 26 धावांचं टार्गेट आता मात्र असेल. सुजल 11 विंदडे निवृत्तीच्या षटकानं मात्र कमाल केले आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतलाय. तो विंदड टीम आता सगळ्यांच्या नजरा असतील त्या समर्थ कडूवर. बारा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी.
हॅलो. पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा आल्यात. खूप सुंदर गोलंदाजी मंगेशांची राहील आणि त्यामुळे 26 धावांचं टार्गेट आता मात्र थोडंसं कठीण होत असताना दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर भूपेंद्र येत आहेत. परंतु पाहूया, जोपर्यंत समर्थ कडू मैदानामध्ये आहेत तोपर्यंत पॉसिबिलिटीज आहेत सुजल 11 विंधणे टीमसाठी, परंतु धावा सुद्धा मजबूत काढाव्या लागतील. 22 ची गरज आहे 6 बॉल मध्ये. रायगडचा क्रिस गेल, समर्थ ऑन स्ट्राईक, सोडून दिलाय. हा चेंडू इकडे पाहावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. 2 धावा मिळतील. बोनस आहे हा 2 धावांचा आणि या 2 धावेनं टोटल मात्र पुढे सरकेल ती 6 वर. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. म्हणजे ज्या 20 धावा पहिल्या षटकामध्ये संदीप यांनी दिल्या होत्या त्या 20 धावा आता तुम्हाला काढायच्या आहेत दुसऱ्या षटकामध्ये. क्रिकेट आहे, कधी काय घडेल. आणि समर्थ कडून आजपर्यंत हा मैदान गाजवलाय. अनेक वेळेला मात्र लांब लचक षटकार या मैदानावर सातत्यानं मारत आला. किंजल ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं, आदर्श ट्रॉफीमध्ये पाहिलं, यंदाचं रबर बॉलमध्ये, आणि आता मात्र पाहूया स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये काय करतोय. प्रेशर आहे गोलंदाज भूपेंद्रवर सुद्धा, कारण समोर मातब्बर खेळाडू आहे, दिग्गज रायगडचा अष्टपैलू खेळाडू आहे समर्थ. आडव्या पॅटने यावेळेस मात्र टो एंडला लागला बॉल. पहिली धाव वेगानं पूर्ण करण्यात आले. दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो स्ट्रायकर एंडला. समर्थनं थांबवलंय त्याला. रीज घ्यायला हवी होती हे सगळे जण सांगतात. समर्थचं स्ट्राईकवर येणं फार गरजेचं आहे, परंतु क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करूया. समर्थला मात्र स्ट्राईक मिळू दिली नाहीये आणि त्याचमुळे इकडे पाहायला गेलं तर थोडासा नाराज जरूर असेल समर्थ सुद्धा. सूर्यकांत आहेत, ते सुद्धा चांगली फटकेबाजी करू शकतात. त्यांच्यामध्ये सुद्धा पॉवर आहे, ते सुद्धा चांगले फटके मारण्यासाठी समर्थ आहेत. आणि आता मात्र जरी समर्थ नॉनस्ट्राईक एंडला असला तरी आपल्यामध्ये ती क्षमता आहे आणि ती करून दाखवण्याची वेळ आता मात्र आलेली. सूर्यकांत, भूपेंद्र सज्ज होतील. 5 मध्ये 19. यावेळेचा हा चेंडू लेग स्ट्रिकच्या बाहेरून सोडलाय गोलंदाजानं आणि व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक धाव प्राप्त होईल. 5 मध्ये 18 असं समीकरण. सुजल 11 विंधणे टीमला 3 षटकार खेचावे लागतील हा सामना जिंकायचा असेल, नित्रशच्या विरोधामध्ये खेळायचा असेल तर. इकडे मात्र 3 षटकारच तुम्हाला जिंकू शकतील. पाहूया भूपेंद्र असं करू देणार का. क्रॉस बॅटेड, आडवा पॅटर्न ऑन साइडला. एक जाव घेतली गेले. समर्थ कडू स्ट्राईकला. थोडस अंतर वाढत चाललंय. चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर पाहिलं तर प्रचंड वाढलंय. एकेरी धावेनं फारसं बिघडणार नाहीये. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती 17 धावांची. आता जे काही करायचंय ते समर्थला करायचंय आणि त्यासाठी हे 4ही चेंडू त्याला खेळावे लागतील. फक्त खेळावे नाही तर षटकार मारावे लागतील, तरच विंधणे संघ जिंकू शकेल या मॅच मध्ये. अकुट टप्प्याचा बॉल नाही टाकू शकत तुम्ही समर्थला. भिरकावून दिलाय मिड विकेटच्या वरतून. षटकार आलाय. पहिला मोठा फटका आहे समर्थच्या पाठमधून. अजूनही अशा पल्लवीत आहेत त्या सुजल 11 विंधणे उरण संघाच्या. या षटकाराच्या साहाय्याने अंतर थोडंसं कमी जरूर होईल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 11 धावांची. म्हणजेच काय तर 3 बॉल मध्ये 2 बाहेर टाकावे लागतील चेंडू समर्थ कडूला आणि ती क्षमता मात्र या पठ्ठ्यामध्ये जरूर आहे. पाहूया भूपेंद्र. तीन 11. फुल टॉस होता. ड्राईव्ह खालून केलाय. पहिली धाव घेतले वेगानं. दुसऱ्यासाठी समर्थ सरसावलाय. थ्रो स्ट्रायकर एंडला. बाद होता होता वाचलाय. स्ट्राईक सुद्धा मिळाली, रन सुद्धा मिळाली. समर्थचं काही खरं नव्हतं, परंतु अजूनही होप्स आहेत सुजल 11 विंधणे टीमला, कारण समर्थकडे स्ट्राईक आहे परंतु शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे
आणि या 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी हव्यात त्या 9 धावा. 9 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 2 असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एमसीसी पनवेल की सुजल 11 मिंदणे सगळ्यात महत्वाचा चेंडू सादर करण्यासाठी. भूपेंद्र तयार, या चेंडूवर षटकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे सज्जन नवाल यांच्याकडून. आणि तो आलाय स्क्वेअर लेगला वरतून धाडलाय. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. एक चेंडू आणि आता मात्र गरज आहे जिंकण्यासाठी 3 धावांची. 500 रुपयांचं पारितोषिक याही चेंडूवर षटकार आला किंवा सामना जिंकवला, बरोबर ना सज्जनजी? सामना जिंकवला तरी सुद्धा पारितोषिक दिलं जाईल ते समर्थ कडूला. आता थोडेसे धाबे दणाणलेत एमसीसी पनवेल संघाचे, कारण समर्थ जोपर्यंत आहे तो सांगतोय मी समर्थ आहे, मी एकटा नाही पडलो, मी एकटा अकेला काफी हूं हे सांगतोय तो समर्थ कडू एमसीसी पनवेल टीमला. आणि 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. इकडे बाउंड्री पेक्षा षटकाराचा प्रयत्न करावा लागेल, कारण इथे बाउंड्री जाणं फार कठीण आहे. कारण आपल्याला माहिती आहे एकदा टप्पा पडला तर चेंडू थांबतो, पाण्यामध्ये अडकतो. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 3 रिक्वायर्ड नाउ रिमेनिंग 1. शेवटचा 1 बॉल नितळस संघाच्या विरोधामध्ये. कोणता संघ खेळणार पाहूया. शेवटचा चेंडू. चित्त थरारक लढत पाहायला मिळते, उत्कंठावर्धक क्षण पाहायला मिळतोय. एक सेकंड. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू इकडे मात्र डिक्लेअर्ड झोन मध्ये सामना जिंकलाय एमसीसी पनवेल टीमनं. आणि समर्थ मात्र चांगलं प्रत्युत्तर जरूर दिलं, चांगला प्रयत्न केला, चांगला कयास पाहायला मिळाला, परंतु अखेरीस हा स्कोर कार्ड एका धावेनं मात्र पराभूत व्हावं लागलं. ते सुजल 11 विंधणे या टीमला. हार्ड लक टीम विंधणे. अभिनंदन एमसीसी पनवेल. नितळस टीम, एमसीसी पनवेल टीम दोन्ही टीमचे कॅप्टन नंबर टॉस प्लीज.